प्रोसिजरवरती हरकतीचा मुद्दा आहे. हरकतीचा मुद्दा असा आहे की 293चा विरोधी पक्षाचा प्रस्ताव ऑनलाईन आहे आणि आपण तालिकेवरून शुक्रवारी असं सांगितलं होतं की 5 वाजता सोमवारी या प्रस्तावाला आपण सुरुवात करणार होतो. आज तुम्ही या ठिकाणी जी चर्चा घेतली आहे त्या मागण्यांवरची चर्चा ही आता जवळजवळ 7 वाजेपर्यंत तुम्ही चालवली. तुम्ही विरोधी पक्षाला बोलायला द्यायचं नसेल, आम्ही सकाळी 11 वाजून बसलोय शंभूराजे. प्रभूसाहेब माझ्याकडून बघून बोला. पण तुम्ही असं माझ्याकडे करा बघून बोला की विरोधी पक्ष 293चा प्रस्ताव आम्ही पटलावरनं काढून टाकतो. विरोधी पक्षाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही चालवा 10 वाजेपर्यंत हाऊस. चला प्रभूसाहेब 10 वाजेपर्यंत आपण चालवा. सभा हो का 1:43 याच्यावरती पुरवण्या मागण्यावरती चर्चा चालू आहे आणि आता जवळजवळ त्यावेळेलाही सांगितलं होतं 6 वाजता मंत्री 6 वाजेपर्यंत मंत्री महोदयांचं उत्तरही घ्यायचं होतं. परंतु सदस्यांच्या भावना लक्षात घेता जे आपण थोडासा वेळ वाढवला. आता वेळ वाढवून झालेला आहे. आपण आता आलाय प्रभूसाहेब. ठाकूर साहेब 1 मिनिटात संपवा. अध्यक्ष महाराज संधी दिल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे. अध्यक्ष महाराज, माझ्या भागामध्ये कृषी मंत्री महोदय हॅलो सदस्यांचा आम्ही पूर्ण मान सन्मान सत्ताधारी पक्षाला आहे. त्यांनी चर्चा, आता तो अध्यक्षांचा अधिकार आहे. थोडे 2-3 सदस्य बोलायचे राहिले होते. सन्मान्य नवीन सदस्य बरेचसे होते, त्यांचा आग्रह होता, मान्य अध्यक्षांनी त्यांना संधी दिली. पण 293चा प्रस्ताव सुरू केल्यानंतर आमची सरकार म्हणून सुद्धा सभागृहाला विनंती, विशेषतः विरोधी बाकावरच्या सन्मान्य सदस्यांना बोलून जायचं नाही निघून. मग त्यानंतर चर्चा पूर्ण होईपर्यंत मंत्री उत्तर देईपर्यंत थांबलं पाहिजे. काय सन्मान्य अध्यक्ष महाराज अनुभव आहे, आपण बोलता आणि बोलून या ठिकाणी निघून जाता. उत्तर देताना 20 सदस्य बोललेले असतात, 2 किंवा 3 सदस्य सभागृहामध्ये हजर असतात. आपण आता पुढे जाऊया. एवढी तरी मुभा असावी, जेवढे सदस्य हजर असतील त्यांचाच उत्तरामध्ये उल्लेख केला जाईल, बाकीच्यांचं उत्तर त्याला लेखी कळवलं जाईल. ठीक आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज नानाभाऊ आता जाऊया की पुढे. अध्यक्ष महाराज बरं नानाभाऊ. अध्यक्ष महाराज मंत्री महोदय तर जागेवर नाही आहेत, ते जागा सोडली अध्यक्ष महाराज त्यांनी. एक आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी मगाशी अध्यक्ष महोदयांनी आपल्याला ज्या सूचना केल्या होत्या सभागृहाला, आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्ही सांगितलं नव्हतं की पुरवणी मागण्यावर पहिले चर्चा करा आणि मग आमचा दिलेला प्रस्ताव. अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की पुरवणी मागण्याच्या चर्चा 6 वाजेपर्यंत संपवू आणि 6च्या नंतर तुम्ही दिलेल्या प्रस्तावावर चर्चा होईल 6 वाजेपासून. अशा पद्धतीचं दिलं आणि उत्तर उद्या सांगितलेलं आहे मंत्री महोदय, आज नाही आहे. चला उत्तर सांगितलं. चला मंत्री महोदय. हा मंत्री महोदय एक मिनिट. अध्यक्ष महोदय, माननीय माजी अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य नानाभाऊंचा आदर मी राखतो. मंत्र्यांसाठी आसनं पहिल्या 2 ओळींमधली राखीव आहेत, त्यामुळं काय मी मंत्री पदाच्या आसनावरनं दुसऱ्या आसनावर बसलो नाही, तरी सुद्धा आपला मान राखून मी जागेवर आलो. नंबर 1. आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज, परत मी सांगेन, उत्तर उद्या असू दे नाही तर आज असू दे, जे सन्मान्य सदस्य बोलले त्यांनी उत्तर ऐकायला सभागृहात थांबलं पाहिजे. नाही तर जे सभागृहात आहे त्यांचं उत्तर देऊ, बाकीच्याला लिखी कळू. चला ठाकूर साहेब बोला. अध्यक्ष महाराज, काटोल कृषी